माता की, भारत माता की जय श्री राम, जय जय श्री राम। सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ सोलापूर लोकसभेचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांच्या प्रचाराला उपस्थित असलेले तेलंगणाचे टायगर, तुमच्या आमच्या हिंदू लोकांच्या हृदयात असलेले आमचे सगळे आदरणीय राजासिंग ठाकूर साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नागपूरचे आमदार सुधाकरजी कोहाळे, मंचावर उपस्थित असलेले राजकुमारजी पाटील, मान्य शिरशिलाजी, युवराजजी, माननीय बरमशेट्टीजी, तसेच माननीय मेघनाथ हेमूलजी, संजयजी कोळी, रवीजी नादरगी, मासमताई, राजकुमारजी हंसाटे साहेब व तसेच विमलताई पुट्टा या इथं मंचावर उपस्थित असलेले सगळे सन्मान्य मंच, राजासिंग ठाकूर यांचा विचार ऐकण्यासाठी उपस्थित असलेले सगळे माझे माता बंधू भगिनींनो, मी जास्त बोलणार नाही. आपण फार वेळ झाला आपण राजासिंग ठाकूर यांचा विचार ऐकण्यासाठी तो उपस्थित आहात. राजासिंग ठाकूर यांचा विचार म्हणजेच धगधगत हिंदुत्व आहे आणि हे हिंदुत्व तुम्हाला आम्हाला 7 तारखेला भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीमागे ठेवायचं आहे. मित्र, ही कुठली नगरपालिकेची निवडणूक नाही. मी उभारलो, माझा मुलगा उभारला, माझी बहीण उभारली किंवा माझा पाहुणा उभारला असं निवडणूक होणार नाही. ही नगरपालिकेची निवडणूक नाही. ही निवडणूक कुठल्या आमदारकीची निवडणूक नाही. ही निवडणूक ह्या देशाची निवडणूक आहे. या देशाचं सत्ता कुणाच्या हातात द्यायचं, या देशाचा कारभार कुणाच्या हातात द्यायचं, ही ठरविणारी निवडणूक आहे. गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदींनी या देशाचा 10 वर्षामध्ये केलेली प्रगती आपण गेल्या स्वातंत्र्याच्या काळापासून आजपर्यंत बघितलं असताना, स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत ज्यांनी 60 वर्ष सत्ता भोगले ते प्रगती करू शकले नाही. केवळ 10 वर्षामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींनी केलं. या देशाला आर्थिक विकासामध्ये जगामध्ये 5व्या क्रमांकावर आणलं. आपल्या देशाचे आदरणीय नरेंद्रजी मोदी म्हणतात, मला जर करता पुन्हा 3ऱ्यांदा पंतप्रधान केलं तर 2027 ला या देशाला जगाच्या 3ऱ्या क्रमांकावर आर्थिक प्रगती नेईल. हे आपले नरेंद्र मोदीच करू शकतात. या देशामध्ये आपल्याला माहित आहे मित्र, 10 वर्षापूर्वी अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट होणार, अनेक ठिकाणी अतिरेकी कारवाई होणार. आपला मुलगा परगावी गेला तर सुरक्षित घरी येतंय का नाही त्यांच्या आई बापाला चिंता असणार. पण 10 वर्षामध्ये कुठला अतिरेकी कारवाई झाली नाही. पण ज्यांनी आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघितलं त्यांच्या घरात घुसून मारण्याची हिंमत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. या देशाच्या सर्वसामान्य गोरगरिबाचा आर्थिक विकास व्हावा, या देशातला गोरगरीब तळागाळातला माणसाला केंद्रबिंदू मानून या देशाच्या पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींनी त्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचा विकास झाला तरच देशाचा विकास होतो, ही संकल्पना मनात ठेवून त्यांचा विकासाकडे भर दिलं.
अनेक योजना सर्वसामान्य गोरगरिबासाठी आणल्या. ज्यांना आपल्याला घरात गॅस नाही त्यांना उज्ज्वला गॅस आणलं. ज्यांच्या घरी आपल्याला अन्न नाहीये, आपण उपाशी पोटी झोपू नये म्हणून आज या देशातल्या 80 कोटी लोकांना रेशन मार्फत अन्न मोफत मिळतं. आपल्या घरात आरोग्य सुविधापासून आपण वंचित राहू नये म्हणून ज्यांनी आपल्या घरात त्यांना 5 लाख पर्यंत मोदींचं कार्ड दिलं तर आपल्याला मोफत 5 लाख पर्यंत वर्षाला औषध उपचार फुकट होतं. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यांनी या सर्वसामान्य माणसासाठी, या देशासाठी, गोरगरिबासाठी अनेक योजना आणल्या. या योजनेचा आपल्याला लाभ मिळतोय. त्या लाभामध्ये बी कोणी बी भ्रष्टाचार होऊ नये म्हणून तुम्हाला सगळ्याला जनधन खातं काढायला लावलं आणि त्या खात्यामध्ये त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, हे फक्त नरेंद्रजी मोदी करू शकतात. या देशातला पूर्वी कुठल्या प्रदेशात माणूस गेला तर त्याला तुच्छतेनं बघितलं जात होतं. आज या देशातला, भारतीय देशातला माणूस प्रदेशात गेला तर भारताचा नागरिक काय म्हणलंय की त्याच्याकडे कौतुकाने बघितलं जात आहे. अरे तुम्ही नरेंद्र मोदीचे माणसं आहेत म्हणलं जात आहे. या जगामध्ये आपलं भारताचं मान उंच करण्याचा प्रयत्न ज्यांनी केलं असे नरेंद्र मोदींना आपल्याला पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं आहे. म्हणून तुम्ही सगळ्याला विनंती करण्यासाठी आज स्टेजवर सगळे, आज नागपूरवरून असू द्या, आपले राजासिंग ठाकूर ज्यांनी आपल्या या हैदराबाद मध्ये ज्यांनी गेल्या 3 टर्म झाला आमदार झाले. मित्रो, त्यांच्या त्या तिथलं बघितलं असताना, या तिथल्या निवडणुकी बघितलं असताना तर तिथल्या सगळ्या लोकांनी, आपल्या लोकांनी, हिंदू लोकांनी एकत्र येऊन त्यांच्या पाठीमागे राहिलं आणि राजासाहेब 3 वेळा आपल्या निवडून आले. म्हणून तुम्हाला सगळ्याला विनंती करतो, ही निवडणूक देव, धर्म आणि या देशाची निवडणूक आहे. आपल्याला आपला देश टिकवायचा आहे, आपल्याला धर्म टिकवायचा आहे, आपलं देवावर आपली श्रद्धा ठेवायचं आहे. म्हणून या येणाऱ्या या 7 तारखेच्या तुम्हाला सगळ्याला विनंती करतो, कमळाच्या चिन्हाच्या समोर फुलीवर आपण सगळ्यांनी बटन दाबावं आणि जास्तीत जास्त मतानंच राम सातपुतेला निवडून द्यावं. राम सातपुतेला मत म्हणजेच नरेंद्र मोदीला मत. राम सातपुतेला मत म्हणजेच देव, धर्म आणि आपल्या देशासाठी मत. म्हणून तुम्हाला सगळ्याला विनंती पुन्हा एकदा करतो मित्रो, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपण या येणाऱ्या या 7 तारखेला भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहावं. कोणी कुठली आशा दाखवू दे, कोणी कुठलं काही तुम्हाला प्रबोधन करू दे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. केवळ देव, धर्म आणि आपला देश एवढंच बघायचं आपल्याला आणि आपण मतदान करायचं आहे. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.